जरा काही झालं की कानावर सहज शब्द पडतो, तो म्हणजे खूप डोकं दुखतंय. काय? सततचं डोकं दुखतंय? तर बघूया त्याची काही कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्क्रीन टाईम जास्त असणे, सतत मोबाईलला लागून राहणं आणि त्यानंतर महत्त्वाचं कमी पाणी पिणं, कमी झोप, मायग्रेन, सततची चिंता असणं, ब्लड प्रेशर कमी किंवा जास्त असणं, इन्फेक्शन असणे, ताप, सर्दी, खोकला या अवस्थेतही डोकेदुखीचा त्रास होतो. काय बरं काळजी घेता येईल? खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. झोप. झोप ही पुरेशी असावी. झोप ही 7 ते 8 तासाची असावी. त्यानंतर पाणी दिवसभरात 2 ते 3 लिटर पाणी संपणं आवश्यक असतं. हे वातावरणावर अवलंबून असतं. डोळ्यांना विश्रांती द्यावी, म्हणजेच स्क्रीन टाईम कमी करावा. थोडा वेळ शांत व अंधाऱ्या जागेत थांबावे. डोळ्यांवर थंड पाण्याची पट्टी ठेवावी. डोक्याला हलका मसाज द्यावा. डॉक्टरांना केव्हा बरं भेट द्याल? सतत डोकं दुखतंय, ताप आहे, उलटी होणे, धुसर दिसणे, मधुमेह असेल किंवा रक्तदाब जास्त वाढलेला असेल, तर अशा वेळी डॉक्टरांना भेटणे आवश्यक असते. तर अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.